नवसाला आई गाव देवी माते अग माझे नवसाला. हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आम्ही सगळे मित्रपरिवार चाललेले आहेत एकविरेला आईच्या पालखीला. आता निघालेले आहेत, मित्र सुद्धा आलेले आहेत घ्यायला. नको लावून नवीन लावू ना. सोन्याचा कुठला आले राहू थोडा एक मिनिट. सोन्याचा आले पण नवीन बायना पाहिजे सोना. तुला कसं वाटतंय आपल्याला अचानक भयानक मला घेऊन चालले तुम्ही एकविरेला? एकदम शांत आहे. असं तर जाम बोलेल, व्हिडिओ चालू केली तर गप राहते. आताच पोहोचलेले आहेत एक्सप्रेस वेला. सो आता बेटा तुमको पैदा करने में 2-3 मोठे पार केले आणि पुढे चाललेली आहे पोलिसांची गाडी. मोठा पिंजरा आहे हा बघा, मोठा पिंजरा चाललेला आहे पुढं. तर सगळेजण विचारात पडलेले तिथं गाणी कुठला लागू, कारण स्टोरीला गाणी असल्याशिवाय मजा येत नाही. तर आता मी तर स्टोरी टाकून मोकळा झालो. तिकडे अजून गाणीच शोधायला चालू आहे, कुठला गाणी चांगला, कुठला गाणी. हे बघा पोलीस. आई गाव देवी माते अग माझे नवसाला. फायनली आपण पोहोचलेले आहेत टोल नाक्याजवळ. वेर गावाच्या टोल नाक्याजवळ पोहोचलेले आहेत. हा टोल फ्री कधीच नसतं, पालखीला कधी पण येतो टोल फ्री ठेवतच नाही. हॉटेल तो गाईज फायनली पोहोचलेले आहेत आपण आईच्या दरबारी. एकदम सनाट आहे आमच्या गाडीमध्ये. सो चला आता जाऊया. गर्दी तर काही दिसत नाही आता समोर, पण आतमध्ये जाम गर्दी असेल. पण आतापेक्षा जास्त गर्दी संध्याकाळच्या टायमिंगला होणार आहे. सो चला आता जाऊया. सो गाईज आता आपण पोचलेलो आहेत आईच्या पायथ्याच्या मंदिराजवळ. आता पुढे जाऊन गाडी लावू आणि मग दर्शनाला सुरुवात करू. सो चला आता कंटिन्यू राहा. पोचलेले आहेत आपण फायनली. गाडी सुद्धा लावलेली आहे. सगळेजण हळू हळू चाललेत पुढं. आपण पण जाऊया हळू हळू पुढं. आता आपल्याला सगळ्या पायऱ्यात चढत द्यायचे हळू हळू. पाणी आता सध्या नको,
पायऱ्या चालल्यावर पाणी लागेल. हे गंग्याला काहीतरी बोल. पायऱ्यानुशीच जाऊ. कोण जेवायला देतं का बघतो. जेवाला हे आमचे आज उपवास ठेवले. मौन व्रत उपवास असल्यामुळे त्याच्या पोटात बघा कावलं बोंबालतान म्हणून त्याच्या तोंडातून जरा आवाज येत नाही. हाय गंगो, तुम्ही जरा काहीतरी बोलाल का. बोलायला मागतच नाही काय, नुसतं शांत शांत. पडलेला आहे शॉर्टकट डोंगरी मार्ग. हा एकदम जुना रस्ता आहे. पडायची भीती जास्त आहे कारण खूप वर्षानंतर आज चढायला सुरुवात केलेली आहे डोंगरावर. पण रस्ता आहे तसाच आहे रस्ता, काही चेंजेस नाही. मुलं याला आजच्या दिवस मी फायनली पोचलेले आहेत आता पायऱ्यांवर, कारण आम्ही आता डोंगर चढून आलेले. हळूहळू चढाल तर बरा होईल, कंटिन्यू चढत राहाल तर दम लागल. सो हळूहळूच चढा, काय घाई नाही. गर्दी काय एवढी नाही, गर्दी संध्याकाळी वाढेल. सो इथं पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. आमची गुटा पण चोरून नेलेली. गुटा पण चोरली. सो चला आता जाऊया. हायवे आहेत आपण 5 पायरीवर. गर्दी बघताय तुम्ही. तरी आता दिवसा गर्दी कमी आहे, नंतर हळूहळू वाढेल जशी संध्याकाळ होईल तशी. तिथं सर्व सुविधा ठेवलेल्या आहेत. वैद्यकीय कक्ष, परत एमर्जन्सी मीन्स शौचालयसुद्धा बनवलेलं आहे. आणि हा आहे आपल्या आईचा गड, जो पूर्ण भरलेला आहे भाविक भक्तांनी. पण आता काय एवढी गर्दी दिसत नाही, संध्याकाळी जाम गर्दी होणार आहे. आता सध्या राहायचं का लाईनीला, कमी लाईन. हा गर्दी कमी आहे. दर्शनाला आताच या दुपारी. आम्ही तर चाललेलो आहे, तुम्ही पण या. संध्याकाळची वाट बघू नका, कारण संध्याकाळी फुल गर्दी भेटेल तुम्हाला. डायरेक्ट पहिल्या लाईनीला आलो. फायनली आम्ही एंटर केलेलं आहे रांगेमध्ये. सो आता गर्दी जाम कमी आहे. मला तर वाटतंय अर्ध्या पाऊण तासात दर्शन होईल. जाम फटाफट लाईन चालू आहे. जय आये आये आय 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 माऊलीचा. सो आता फटाफट लाईन चालू आहे. रांगा दिसत असतील तुम्हाला. बघा गर्दी, आणि आम्ही एवढ्या लाईनीत उभे. या लाईनीला फुल खाली आहे, कारण रांग फुल फास्ट चालू आहे. बघा अंगण आले. चला 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 चला. झालेलं आहे. आम्ही निघालेलो आहे बाहेर. आता गंगेला जाम घाम फुटला, तरी गंगेला अजून बोललं नाही. हो मग
सो चला आता जाऊया खाली. चला आता निघतो आम्ही खालती. पहिले आपल्या पनवेल कोलीवाड्याचा मानाची पालखी आहे, तिचं दर्शन घेऊ. बाहेर दर्शन बोललो अर्ध्या पाऊण तासात होईल, अर्ध्या पाऊण तासात आमचं दर्शन झालेलं आहे. आता निघतोय आम्ही मानाच्या पालखीचं दर्शन घ्यायला. चला आता कंटिन्यू राहा. सो गाईज ही आईची मेन पालखी आहे, ही संध्याकाळी निघणारी गडावर. लावली आहे गाडी त्यांनी, आवाज आला. गाडी आहे, आपली गाडी आहे. गाडी आपली चिकन झाला, सगळं झाला. ज्यूस पण पिला. आता आम्ही चाललेलो आहे घरी, कारण याला नाईट शिफ्टला जायची. पालखी संध्याकाळी आहेत. आम्हाला एका पालखीचं दर्शन झाला, मेन पालखीचा. सो आता आम्ही चाललोय घराच्या दिशेला. सो चला आता जाऊया. बॅक टू होम. सो गाईज फायनली घरी आलेलो आहे आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सो आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. सो भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.